आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका अतिशय महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत। अनेक कुटुंबांमध्ये सासू सून पती पत्नी वाद निर्माण होत असतात। अशाच एका प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट सांगितले की सासूच्या स्वतःच्या कमाईतून किंवा स्वतःने नावाने असलेल्या घरावर सुनेला स्वतंत्र कायदेशीर हक्क सांगता येत नाही। हा विषय समजून घेण्यासाठी प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या प्रकरणात संबंधित घर हे सासूच्या नावावर होते आणि ते तिचे सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे स्वतःच्या कमाईतून किंवा स्वतःच्या मालकीचे घर होते। वैवाहिक वाद निर्माण झाल्यानंतर सून घरात राहण्याचा दावा करत होती। दुसरीकडे सासूने न्यायालयात जाऊन सांगितले की हे घर तिच्या मालकीचे आहे आणि तिच्या इच्छेविरुद्ध कोणीही त्या घरात राहू शकत नाही। त्यामुळे न्यायालयासमोर महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला की सासूच्या सोळ मिळकतीच्या मालमत्तेमध्ये सुनेला राहण्याचा किंवा मालकीचा स्वतंत्र हक्क आहे का? सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे काय? सर्वप्रथम हा शब्द समजून घेणे आवश्यक आहे। सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे अशी मालमत्ता जी एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कमाईतून विकत घेतलेली आहे, जी व्यक्तीच्या स्वतःच्या नावावर आहे, जी पूर्वजांकडून वारशाने मिळालेली नाही, ज्यामध्ये इतर कुटुंबाचा जन्मतः हिस्सा नसतो। उदाहरणार्थ, सासूने स्वतःच्या उत्पन्नातून घर विकत घेतले असेल तर तिचे सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी ती मानली जाईल। न्यायालयाने काय निरीक्षण केले? उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की एखाद्या महिलेचा विवाह झाला म्हणून तिला सासू सासऱ्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर कायदेशीर हक्क मिळत नाही। जर घरामध्ये पतीचा कोणताही हिस्सा, मालकी हक्क किंवा स्वारस्य नसेल तर त्या घरावर सून स्वतंत्र हक्क सांगू शकत नाही। सून तिच्या सासू सासऱ्यांच्या मालमत्तेमध्ये हक्क सांगू शकत नाही, विशेषतः जेव्हा त्या मालमत्तेमध्ये तिच्या पतीचा कोणताही अधिकार नसतो। अशा परिस्थितीत सासू सासरे त्यांच्या इच्छेनुसार त्या मालमत्तेचा वापर करू शकतात आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये शांततेने राहण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत राहण्याचा हक्क आता येथे एक महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे। अनेकदा लोकांना वाटते की सुनेला कोणत्याही परिस्थितीत सासरी राहण्याचा अमर्यादित अधिकार आहे, परंतु न्यायालयाने स्पष्ट केले की राहण्याचा अधिकार म्हणजे राईट टू रेसिडेन्स आणि मालकी हक्क म्हणजे ओनरशिप राईट्स हे दोन वेगवेगळे अधिकार आहेत। डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत महिलेला काही परिस्थितीमध्ये शेअर्ड हाऊसहोल्डमध्ये राहण्याचा अधिकार मिळू शकतो, मात्र याचा असा अर्थ होत नाही की ती त्या मालमत्तेची मालक बनते किंवा त्या घरावर कायमस्वरूपी हक्क निर्माण होतो। शेअर्स हाऊसहोल्ड म्हणजे काय? कायद्यानुसार शेअर्स हाऊसहोल्ड म्हणजे पती पत्नीचे वैवाहिक जीवनात एकत्र राहिलेले घर, परंतु प्रत्येक प्रकरणात परिस्थिती वेगळी असते। काही प्रकरणांमध्ये न्यायालयांनी शेअर हाऊसहोल्ड म्हणून राहण्याचा अधिकार दिला आहे, तर काही प्रकरणांमध्ये सासू सासऱ्यांचे मालकी हक्क अधिक महत्त्वाचे आहे। त्यामुळे प्रत्येक केस तिच्या स्वतःच्या सत्यावर ठरते, प्रौढ मुलांनाही हक्क नाही। या निर्णयातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यायालयाने असे नमूद केले आहे की जर एखादे घर आईवडिलांच्या स्वतःच्या मालकीचे असेल तर त्याच्या इच्छेविरुद्ध प्रौढ मुलगा किंवा मुलगी त्या घरात राहण्याचा हक्क सांगू शकत नाही। म्हणजेच हा निवळ केवळ सुनेसाठी नाही तर प्रौढ मुलांसाठीही लागू होतो। वरिष्ठ नागरिकांच्या हक्काच्या संरक्षण न्यायालयाने अनेक वेळा असे नमूद केले आहे की वृद्ध आईवडिलांना आणि वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या घरात शांततेने व सन्मानाने राहण्याचा अधिकार आहे। जर त्यांना मुलगा किंवा सून यांच्याकडून त्रास होत असेल तर ते संबंधित कायद्यांतर्गत संरक्षण मागू शकतात। या निर्णयातून काय शिकायला मिळते? या निर्णयातून खालील महत्त्वाचे मुद्दे शिकायला मिळतात किंवा समोर येतात। विवाहामुळे आपोआप सासू सासऱ्यांच्या मालमत्तेवर हक्क निर्माण होत नाही। सासूच्या सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टीवर सुनेचा स्वतंत्र मालकी हक्क नसतो। राहण्याचा अधिकार आणि मालकी हक्क वेगवेगळे असतात। डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत काही परिस्थितीत राहण्याचा अधिकार मिळू शकतो। प्रत्येक प्रकरणातील तथ्ये परिस्थिती पाहून वेगळ्या गोष्टी ठरवल्या जातात। वरिष्ठ नागरिकांच्या मालमत्ता हक्कांचे संरक्षण न्यायालयाने सातत्य करत आलेले आहे। मित्रांनो, दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की सासूच्या स्वतःच्या कमाईच्या किंवा स्वतःच्या मालकीच्या घरावर सुनेला स्वतंत्र अधिकार हक्क मिळत नाही। याचा असा अर्थ नाही की प्रत्येक प्रकरणात सुनेला राहण्याचा अधिकार नाही। डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत शेअर्ड हाऊसहोल्ड आणि इतर कायदेशीर तरतूद लक्षात घेऊन प्रत्येक प्रकरणात वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो। प्रत्येक प्रकरण वेगळं तपासलं जातं। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा टॉक्स मराठी। धन्यवाद।